हे तर काहीच नाही. माझ्या मैत्रिणीची मुलगी, तिने तिच्या वाढदिवसाची पार्टी तर म्हणे हुक्का बांधला घरी ठेवली. अरे नाही हो माझ्या मुलीला पाठवणार. काही काय अगं या बघा बघा, कोण आले सगळ्या. अगं ह्या तर नवदुर्गा म्हणजे नवशक्ती, नवयुगाची स्त्री शक्ती. तुमचा खूप खूप अभिमान वाटतो, कारण तुम्ही आहात सुविद्य, सबल, सधन, सक्षम आणि आधुनिकही. हा पण बरं का गं मुली, ही नवदुर्गा स्त्री शक्तीचं रूप तेव्हाच आहे जेव्हा ही एका लक्ष्मण रेषेच्या आत आहे आणि पवित्र अशा स्त्रीत्वाच्या, मातृत्वाच्या आणि थोरा मोठ्यांच्या संस्कारांच्या कोंदणात आहे. हा पण इथून पाय घसरला की मग मात्र सुरू होते ते म्हणजे व्यसन. उंची मध्य, हुकापार आणि आधुनिक तंबाखूचे व्यसन. हे व्यसन किती भयानक आहे, किती डेंजरस आहे माहितीये का तुम्हाला? चला तर मग, चला 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 सख्यांनो, उठा जाग्या व्हा. चला सख्यांनो, स्त्री शक्तीचा पवित्र जागर मांडूया. चला सगळ्यांनो, स्त्री शक्तीचा पवित्र जागर मांडूया. तंबाखू विरहित जीवन, तंबाखू विरहित जीवन, व्यसन विरहित जीवन, व्यसन विरहित जीवन, हा संकल्प आज आत्ता मांडूया. हा संकल्प आज आता मांडूया. काय सांगू, एक गंमत सांगू. कसं आहे ना, बिडी, काळी, हुक्का, सिगरेट, जर्दा, मावा, गुटखा आणि धुंदी, अहो यांच्यासह असंख्य रोग स्वतःच आमंत्रणच लावून देते. तंबाखूने मारू नका, स्वतःहून स्वतःलाच फटका. अहो स्त्री शक्तीचाही अपमानच तो आणि मातृत्वालाही चटका. कर्करोग हो नाव तयाचे, जिवे मारणे कामच त्याचे. अन्न नलिका, गाल आणि ओठ, फुफ्फुसाचाही घेई घोट. हृदयावरही घात तो करतो, अर्धांग वायू शरीरी भरतो. हाती मद्याचे प्याले आणि सिगरेटी काढे आणि मग गर्भ चिमुकले अशा मातेतील त्याचे का भोगावे सारे. खामोश खामोश, और वो शैतान जो चुन चुन के मारता है. हा काय गं तू म्हणत होतीस, कोण आहे तो शैतान? ओरल स्क्वॅमस सेल कार्सिनोमा, प्रोग्नोसिस पुअर. म्हणजे तोंडाचा कर्करोग. तोंडाचा कर्करोग म्हणजे अक्षरशः तोंडाचं पाणी पळवणार. दात, गाल, टाळू ही जबडा सगळेच खात जाणार. आणि म्हणूनच मी म्हणते की ताई विचार कर, दीदी सोचिए और जिंदगी अपनाइए. तंबाकू नहीं, जिंदगी अपनाइए. तंबाकू नहीं. ती काय गं गोष्ट तू सांगत होतीस? एक गोष्ट सांगू का तुम्हाला? तंबाखूच्या शेताला ना कधी कुंपण ना कधी कीटकनाशकाची फवारणीची गरज. का बरं असं? कारण कोणताही किडा, मुंगी, गुरे, ढोरे तंबाखूचे सेवन करत नाही. हा फक्त मनुष्य प्राणी तंबाखूचा सेवन करतो आणि स्वतःच्या पायावरती थोंडा मारून घेतो. आणि माहितीये ते निसर्ग, हो, निसर्ग सुद्धा गुरु आहे आणि हे सगळे प्राणी ह्या निसर्गाची शिकवण ऐकतात. हा फक्त मनुष्य प्राणी आपल्या स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतो. आणि म्हणूनच मी म्हणते की वेळ नको तू आता हातामधला घालू. वेळ नको तू आता हातामधला घालू. सुविचार येता मनी तू नकोस त्याचा मार्ग अडवू. सुविचार येता मनी तू नकोस त्याचा मार्ग अडवू. स्वागत त्याचे आता करून, स्वागत त्याचे आता करून, व्यसनमुक्तीचे विचार धरून, सत्कर्माचा मार्ग चालतू, संस्कारांचे सजव किनारे. आणि मग 7 पिढ्याही तुला पूजितील, 7 पिढ्याही तुला पूजितील. वंदन करतील तुलाच सारे, वंदन करतील तुलाच सारे, वंदन करतील या स्त्री शक्तीच सारे, वंदन करतील या स्त्री शक्तीच सारे. मेरे साथ बोलिए, जिंदगी अपनाइए तंबाकू नहीं. जिंदगी अपनाइए तंबाकू नहीं.